पुण्यामधील शिवाजीनगरचे छत्रपती शिवाजीनगर असे नामांतर करण्याची मागणी शिवसेना शिंदे गट आणि युवा सेना संघटनेने केली असून या संदर्भात आज परवानगी नसताना पुणे महानगरपालिका आवारामध्ये आंदोलन करण्यात आले। गेली 3 वर्षे पाठपुरावा करून सुद्धा अजून नाव बदलत नाही। जर उद्यापर्यंत प्रशासनाने दखल घेतली नाही तर उद्याचा सूर्य मी बघणार नाही आणि त्याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन असेल, असा थेट इशारा माध्यमांशी बोलताना रोहित मारणे यांनी दिलेला आहे। आंदोलनाची परवानगी एक तर त्या मनोज जरांगेमुळे नाकारण्यात आलेली आहे। ते आले होते पुणे कोर्टात, त्यांचं जे कोथरूड पोलीस ठाण्यात जो गुन्हा दाखल आहे त्यांच्या फसवणुकीचा, त्या वैयक्तिक कारणासाठी ते आले होते। तर पुणे शिवाजीनगर पोलिसांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आंदोलन करू नका, कारण त्यांना आम्हाला हे द्यायचं आहे। तो व्यक्ती आला वैयक्तिक कारणासाठी, तो जर समाजासाठी आला असता, मराठा समाजासाठी, तर मी माझं आंदोलन स्थगित केलं असतं ऑन द स्पॉट जागेवर। तो आलाय वैयक्तिक कारणासाठी, त्याला तुम्ही एवढं 5 स्टार सेवा का घेताय? आम्ही आमच्या हक्कासाठी आलो होतो, आमची मागणी रास्त आहे म्हणून आम्ही आलो होतो। मनोज जरांगेचा काय संबंध आहे त्याला सिक्युरिटी द्यायचा? तो जर समाजासाठी आला असता तर तुम्ही द्या, आमचं काही म्हणणं नव्हतं। पण आम्ही शिवाजी महाराजांसाठी आलो, शिवाजी महाराजांच्या आंदोलनासाठी उभं राहतोय। तुम्ही आम्हाला मागणीसाठी हे करायचं तर तुम्ही त्याला त्याच्या सेवेमध्ये जाताय, हे चुकीचं आहे। इथं मी पोलीस प्रशासनाचा निषेध करतो। तुम्ही जी परवानगी नाकारलेली आहे, शिवाजी महाराजांपेक्षा मोठा कोणी नाही, मनोज जरांगे सुद्धा नाही आहे। शिवाजी महाराज मोठे आहेत, तुम्ही आम्हाला परवानगी द्यायला हवी होती, पण तुम्ही ती नाकारलेली आहे। इथं आम्ही निषेध करतो। तुमच्या प्रामुख्याने काय मागणी आहे? आमची एकच मागणी आहे, गेले 3 वर्ष झाले बघा हे निवेदन आहे स्थानिक आमदारापासून, हे भोसले हे जे आयुक्त आहे त्याला गेलेलं आहे, हे विक्रम कुमार होता तेव्हाच आहे, 2 वर्ष आधीचं निवेदन आहे। हे सिद्धार्थ शिरोळे, हे दिवसे सिद्धार्थ शिरोळे सगळ्यांना गेलेले। सिद्धार्थ शिरोळेला तर पहिले म्हणलेले आहे तुम्ही याला पावसाळी अधिवेशनात मुद्दा घ्या, तरी त्यांनी घेतलेला नाही हा मुद्दा। हे काय मुद्दा म्हणून करता घेता आमदार शिवाजीनगरचे शो फायद्यासाठी, हेही काही कळत नाही आम्हाला। तुम्ही 3 दिवस मी तुम्हाला एवढं सांगून सुद्धा 3 वर्ष तुम्ही आम्हाला या प्रशासनाचे उंबरटे घिजवायला होताय आम्हाला। तुम्ही एकदा फक्त शिवाजीनगरला तुम्हाला छत्रपती लावायचे, असंही नाही की पूर्ण नाव बदलायचे, तरी तुम्ही करत नाही। आईचं नाव आहे शिवाजीनगर, औरंगाबाद सारखं नाही आहे की पूर्णच बदलायचे। आईचं नाव शिवाजीनगरला फक्त छत्रपती लावायचे, तेही तुम्हाला करता येत नसेल ते आमदाराचा बी निषेध करतो मी। जर तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या, तुमचं निवेदन व्यवस्थित स्वीकारलं नाही, तर तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? हे मी आत्ता निवेदन टाईप करून आणलेलं आहे। पुढची भूमिका हे आता हे शेवटचं निवेदन आहे, हे महापालिका आयुक्ताला गेलेलं आहे। खाली लिहिलेलं आहे प्रति प्रशासकीय सर्व अधिकारी आणि जिल्हाधिकारी, ह्याच्यात मी स्पष्ट उल्लेख केलेला आहे, तुम्ही पुढच्या उद्याचा सूर्य उगवायच्या आत जर सगळ्या आमदार, आपला पालकमंत्री असेल किंवा कुठला मंत्री असेल, सगळ्यांशी बोलून उद्याचा सूर्य उगवायच्या आत शिवाजीनगरचा छत्रपती शिवाजीनगर असू नाही का छत्रपती शिवाजी महाराज नगर, तुम्हाला वाटेवर तुम्हाला जे वाटतंय ते करा, पण उद्याचा सूर्य उगवायच्या आत जर हे नाव झालं नाही तर उद्याचा सूर्य हा रोहित मारणे वाटणार नाही। तुम्ही मनोज जरांगेचे लाड करताय ना, करा, त्याची लाकडं गेलेली आहेत। मी भारताचं भविष्य आहे, महाराष्ट्राचं भविष्य आहे। माझं जीव, माझी जबाबदारी ही आता संपूर्ण प्रशासनाच्या अंगावर आहे आणि या सरकारच्या अंगावर आहे। तुम्हाला उद्याच्या उद्या सूर्य उगवायच्या आत छत्रपती शिवाजीनगर करणं हे बंधनकारक आहे, म्हणजे आहे, अन्यथा उद्याचा सूर्य मी बघणार नाही। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय श्रीराम, जय श्रीराम।